हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत. मी चालली आहेत आज खाटू श्यामच्या मंदिरमध्ये. तर रस्त्यावरतीच 2 मंदिर पडते. पहिलं मंदिर आहे रमणा मारुतीचं मंदिर. हे पण खूप छान मंदिर आहे. खूप दिवस झाले मी गेली नव्हती मंदिरमध्ये. चला म्हटलं जाऊन येऊ बा म्हटलं. बघा, हा अंदरचा परिसर आहे. परिसर पण खूप मोठा आहे. बघा, मंदिर पण खूप छान आहे. बघा किती छान वाटते इथे. बघा, दर्शन करून घ्या. तुम्ही ऐकलंच असेल, रमणा मारुती तेच मंदिर आहे हे. दुसरं मंदिर पडते शिव मंदिर. तिथे तर मी तिथे पण अंदर आली आहे. म्हटलं दर्शन करून घ्यावं बा म्हटलं. बघा, शिवजीची मूर्ती आहे. ते काकाजी पूजा करत आहे. हा बाहेरचा आहे गजानन साईबाबा साईबाबा आहे. आणि हे शिवलिंग आहे. खूप सारे शिवलिंग आहे या मंदिरमध्ये. हा अंदरचा परिसर आहे. बघा, छान मूर्ती आहे. शिवलिंग पण छान आहे, मूर्ती पण छान आहे. हा साईडचा परिसर आहे. बघा, ही पण मूर्ती किती छान वाटू राहिली आहे. राम सीता लक्ष्मणची मूर्ती आहे ही. फायनली मी आली आहे खाटू श्यामच्या मंदिरमध्ये. म्हणजे गेटच्या बाहेरच आहे. अजून जायचीच आहे मी अंदर. एंटर व्हायचीच आहे अजून. बघा, खूप सारे दुकानं लागलेले आहे. मी म्हटलं काहीतरी घ्यावं बा चढवायला. तर मी फूल घेतलं आहे. गुलाबाचं फूल घेतलं आहे फायनली एक. बघा, हा एक गेट आहे. इथे जेव्हा खूप गर्दी राहते तेव्हा इथपासून लहान लाईन राहत असते. आज काही गर्दी नसेल म्हणा. एकादशीला खूप गर्दी राहत असते इथे. बघा किती छान मंदिर आहे. गेट बघा, गेट किती छान वाटू राहिला आहे. आज काहीच गर्दी नाही वाटत आहे मला. तुम्ही पण आले आहेत का? कमेंटमध्ये सांगा मला. या मंदिरमध्ये आले असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा, फायनली मी अंदर आली आहे. बघा, दर्शन करून घ्या.